आजही आपल्या देशातील शेतकरी स्वतःचं भविष्य देशाच्या भविष्यातच बघत आलेला आहे. भलेही आपण विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत असलो तरीही इथला शेतकरी अजूनही तळागाळातच आहे. कारण इथल्या व्यवस्थेने त्याच्या जीवनात विषमता पेरली आहे आणि त्याच्या व्यथा मनाला सुन्न करणाऱ्या आहेत. शेतकऱ्याला कोणीच वाली नाही की त्याला एक हमखास 2 रुपये कुठून भेटतील, शेतीमालातून भेटतील किंवा समजा जोडधंदा केला, जोडधंद्यातून सुद्धा आज मलाही सांगतो ना मी तुम्हाला 25 रुपये 20 रुपये खरेदी दुधाचे आहेत आणि 40 रुपये मार्केटमध्ये हाफ जर 15 रुपये आहेत, हे वाढतात कुठले? शेती बघायला आता कंटाळल्यात लोक, कष्ट करून त्याला बाजार नाही काय नाही म्हणल्यावर काय करतात? काय कोणतं काय पीक केलं ना तर त्याला बाजारच नाही. फुलं लावा नाही तर गाजरं करा, दुनिया करा, काय करा, बाजारच नाही तर काय करायचं? आता आमची परिस्थिती लई बेकार आहे. झोप येत नाही रातची, पियाला पाणी नाही आम्हाला आता. आणि शेतात असं तरव सोडून द्यायला लागतोय. उधार पाधार बी आणायचं, ती शेतात टाकायचं, त्याला बाजार नाही. शेतकऱ्यांच्या अडचणीवर आणखी असंच दुर्लक्ष होत राहिलं तर एक दिवस शेतकरी संपेल आणि एक वस्तू म्हणून शिल्लक राहील याची कदाचित धास्ती वाटायला हवी. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला कुठेही म्हणजे सुखाचा असा आनंदाचा क्षण दिसणार नाही. का दिसणार नाही? सदा सर्वदा तो दुःखाच्या खाईत. हे घातक आहे. आणि शेतकरी कोण आहे? हा जगाचा राजा आहे, जगाचा पोशिंदा आहे. आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करून जे पिकवतो ना, त्याच्यावरती किड्या मुंगी बसून बैल जनावरांपर्यंत अधिकार आहे सर्वांचा खाण्याचा. आज आमचा पहिला अधिकार असून आम्ही दळिंद्री, आम्ही उत्पन्न करून आम्ही भिकारी राहायचं. काय आम्ही पाप केलंय? येतात ना अडचणी. मिठण मिरच्या तरी कुठं फुकाट येतात? मीठ आहे तर मिरची नाही, मिरची येतं तेल नाही, तर आहे. शेतीला जर कमी भाव भेटला तर शेतीचं उत्पन्न 10 माणसाचं कुटुंब पोसायचं मन त्याच्यानंतर त्याच्यात भागाभाग होत नाही. मग कर्ज 10% 20% काढावं लागतं. ते जर बाजार भाव जर मिळले नाही, ते कर्ज गेलं नाही तर शेतकरी काय करायला आत्महत्या करायला तयार असतो. आणि गावात मागलेली 10 माणसं असतात, ते उपासमार होते त्यांची. आता काय, आता तुम्हाला काय करता आलं तर करा काय शेतकऱ्यासाठी. अशा असंख्य अडचणींना 2 हात करून देशाला जगवणाऱ्या शेतकऱ्याला आता आम्ही सदृढ व सशक्त बनवणार आहोत. आम्ही ॲग्रीडेनेक्स.